ऍडमिशन ऑफ पार्टनर लेक्चर 5. आता पहिल्यांदा पहिलं एक्झाम्पल मी घेतो, सोडवतो, लक्ष द्यायचं. ओल्ड रेशो. ओल्ड रेशो म्हणजे ओल्ड पार्टनर्स. ए आणि बी आहे, 3:2. त्याची टोटल किती येते? 3:2 म्हणजे याची टोटल 5. न्यू पार्टनर. न्यू पार्टनर सी. सी ला जेव्हा आपण ऍडमिशन देतो तेव्हा त्याला आपण किती शेअर द्यायचं कबूल केलेलं आहे? किती शेअर द्यायचं कबूल केलं? हिस्सा द्यायचं ठरवलंय 1/4. 1/4 हिस्सा द्यायचा त्याला आपण ऍग्री केलेलं आहे. 1/4 म्हणजे काय? समजा 4 रुपये प्रॉफिट झाला, 4 रुपीज फक्त प्रॉफिट झाला, तर त्याला 1 रुपये द्यायचं. मग उरलेले 3 रुपये कोण वाटून घेणार सांग मला? उरलेले 3 रुपये कोण वाटून घेणार? ही दोघं वाटून घेणार. समजा 4000 प्रॉफिट झाला, 4000, तर 1000 कोणाला द्यायचा प्रॉफिट? सी ला द्यायचा. मग उरलेले 3000 कोण वाटून घेणार? हे ओल्ड पार्टनर्स वाटून घेणार. असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता इथं कंसात काय लिहायचं बघा, 4 ला 4 लिहायचं, नीट लक्ष द्यायचं. 6 गणित आहे. मग या 4 मध्ये 1 वजा करायचा आणि ते लिहायचं. बस लक्षात आलं? आणि 4 ला 4 लिहा आणि 4 मधला हा अंश हा लेस करून हेच वरती घ्या. आता साध्या भाषेत सांगू, जेवढा छेद आहे त्याच्याने 1 कमी करून वरती येते. बरोबर? काय येते? बरोबर. हा, मग आता समजा न्यू पार्टनरला 1/5 द्यायचे असतील तर इथं किती येणार सांग? प्रॅक्टिस सुरू झाला. न्यू पार्टनरला 5 रुपयापैकी 1 रुपये न्यू पार्टनरला द्यायचा आहे. मग ओल्ड पार्टनर किती वाटून घेणार? 5 ला 5 घ्यायचं आणि 5 - 1 करायचं म्हणजे किती? 4/5. एवढा प्रॉफिट कोणाला द्यायचा शेअर? या दोघांना द्यायचा. या दोघांना. आता कॅल्क्युलेशन करूया नंतर 1/3 असेल तर बोला. हे प्रॅक्टिस चालू आहे. नाही सरळ बोला, सरळ सगळंच. 1 नाही 2/3. 1/6 असेल तर येणार, सगळं प्रॅक्टिस येणार. आता 6 ला कोणाला लक्ष नसेल तर लक्ष द्या. 6 ला 6 घ्या आणि 6 - 1 5/6 असं प्रॅक्टिस ठेवायचं आहे. आणि हे काय राहिलं? असं 1/7 पण एका गणितात काहीतरी आहे. एका गणितात बोला 6/7. आता कळालं हे कंसात कसं घ्यायचं? हे बघ, हा शेअर ह्याचा आणि एवढ्या शेअरचं प्रॉफिट किंवा लॉस कोणाला वाटायचा? या दोघांना वाटायचं. असं ठरलेलं आहे. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करून दाखवतो बघा. हे नाही, हे ज्याचं प्रॅक्टिस झाली. आता आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे आणि न्यू रेशो ऑलवेज किती जणांचा असतो? 3 असतो, इन्क्लुडिंग ओल्ड प्लस न्यू. मग आता हे 3/4 आहे की 3/4. हे ए, हा बी आणि आता सी. हे 3/4 आहे. हे 2 वेळा लिहून घ्यायचे. एक स्टेप लक्षात ठेवा, 2 वेळा लिहून घ्यायचे. गुणिले हा रेशो. हा रेशो म्हणजे 3/5 आणि इथे किती? बोल 2/5. ही टोटल म्हणजे 5. आता इथं निम्मं काम झालं. अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. 3 त्रिक 9. हे असा तुमच्यासाठी 5 चोक 20. इथं किती सांग? अंश 6 डिवाइडेड बाय 6/20. कळलं का काय काय केलं मी? पहिल्यांदा हे 3/4 तिथं उतरवून घेतो. हे नको फोन करायला, एवढं कळतं. हा, नंतर काय केलं? 3/4 तिथनं आले इनटू त्यांचा ओल्ड रेशो. इनटू ओल्ड रेशो, अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. आता ह्याचा खरा रेशो किती आहे सांग? ह्याचा खरा ऍक्च्युअल 1/4 आहे. 1/4 आहे ना. 1/4 आहे. आता ह्याला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? की 20 छेदात, कारण इथं 20 आलंय ना. मग आता इथं कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 5 चोक 20. मग मॅथ्सचा रूल काय? इथं छेदाला गुणलं की अंशाला पण गुणायला लागतंय. मग कोण सांगतंय? इथं ही गुणा, इकडेही गुणा. 5/20. कळलं का? 5 × 5 5 चोक 20. मग देअरफॉर न्यू रेशो काय आला? 9:6 6:5. हा न्यू रेशो आला. ह्याला संक्षिप्त करता येत नाही कारण एक इव्हन नंबर आहे, एक ऑड नंबर आहे, त्यामुळे ह्याला हा असाच ठेवायचा. 9:6:5. हे 9, 6 आणि 5. ह्याला न्यू रेशो म्हणायचा. आणि या न्यू रेशोचे उपयोग किती आहेत? 2 आहेत. अजून एक रेशो शिकवायचा, तो आता मध्ये शिकवतो प्रॉब्लेम मध्ये आल्यावर. सॅक्रिफाइस रेशो. सॅक्रिफाइस रेशो का बरं निघतो? न्यू पार्टनरला ऍडमिशन दिल्यामुळं काही प्रमाणात ओल्ड पार्टनरला सॅक्रिफाइस करायला लागणार नाही का प्रॉफिट मधनं?
प्रॉफिट मधनं सॅक्रिफाईस करायला लागणार ना, तिसरा वाटा निघणार ना. आतापर्यंत प्रॉफिट मध्ये 2 वाटे निघत होते, सगळीकडे 2 डिवायडेड आहे. तर एक जण आला म्हटल्यावर काय होणार, ओल्ड पार्टनरना थोडं स्वतःचा शेअर काय करायला लागणार, सॅक्रिफाईस करून त्याला द्यायला लागणार, बाकी त्याला द्यायला लागणार. त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो येईल. मग तो जरा वेगळा शिकूया, तर सगळ्या रेशोचा गडबड होईल तुम्हाला लक्षात ठेवायला. सॅक्रिफाईस रेशोचा सांगून ठेवतो, एक उपयोग आहे, फक्त एक उपयोग आहे. न्यू रेशोचे 2 उपयोग आहेत, बाकी सगळीकडे ओल्ड रेशो वापरा. विचारू नका मला सर इथं रेशो कुठला वापरू. न्यू रेशोचे 2 उपयोग आहेत, आज लिहून देतो की जाता संपल्यावर. ओल्ड रेशोचे भरपूर उपयोग आहेत, सगळीकडे तिकडे तोच वापरा. आणि सॅक्रिफाईस रेशोचा उपयोग एक उपयोग आहे फक्त सॅक्रिफाईस रेशोचा, बाकी काही उपयोग नाही, लक्षात ठेवा. कळतंय ते, त्यामुळे गोंधळ होत नाही. बरं, न्यू रेशो झालेला आहे, लिहून घ्या, पहिला झाला. आणखीन एक गणित सोडवून दाखवणार, मग तुम्ही सोडवायचं सगळं. एक्झाम्पल 2, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. एक्झाम्पल 2, त्याचा ओल्ड रेशो किती आहे, 3:2. 3:2 ओल्ड रेशो. त्याला किती शेअर द्यायचा आहे, सी ला, न्यू पार्टनरला, असू दे सीच म्हणा त्याला, कशाला बदलता. हा, सी ला किती शेअर द्यायचं ठरलंय ऍडमिशन दिल्यावर, 1/5. ऐका 1/5 1/5. मग 1/5 म्हटल्यावर आता कोण सांगते का बघूया, वैयक्तिक. 1/5 म्हणजे एकदा फोडून सांगतो, 5 रुपये प्रॉफिट झालं तर 1 रुपये त्याला द्यायचा सी ला. मग हे दोघं किती वाटून घेणार, तुम्ही बोललात की पहिल्या ह्याला 4 रुपये वाटून घेणार. मग इथं किती येणार सांग, 5 ला 5 वर किती द्यायचं, 4. 4/5. 4/5 हे झालं. आता काय करायचं, परत लक्ष द्या, हे सेकंड आहे, बाकी सगळं तुम्ही सोडवायचं. ए, बी आणि सी हे 4/5 2 वेळा देऊन घ्यायचे, ए आणि बी साठी फक्त. इनटू त्यांचा ऍक्च्युअल ओल्ड रेशो घ्यायचा. ऍक्च्युअल ओल्ड रेशो किती आहे, 3/5. 3/5 2/5. बस, अंशाचा रेशो आणि छेदाचा रेशो. हा गुणाकार, सॉरी गुणाकार घ्या. 12 25 8 25 झालं. सी चा ऍक्च्युअल शेअर किती आहे, मला कंसातला सांगू नका, कंसातला सांगू नको, ऍक्च्युअल त्याचा, म्हणून असं बोलतोय मी 1/5. आता तुम्ही निर्णय घ्यायचा, मला इथं 25 पाहिजे, छेदात 5. मग 5 ला मल्टिप्लाय कुठं करायचं, वरती पण आणि खाली, अंशाला पण छेदाला पण. मग 5/25 झालं. Therefore new ratio will be काय ना, 12:8:5. घ्या, न्यू रेशो will be. लक्ष पाहिजे शिकवत असताना बरोबर. एक्झाम्पल 2, प्रॅक्टिस. तुम्हाला पोस्टिंग मध्ये एकूण 3 ग्रुप आहेत, ए, बी आणि सी. ए मध्ये सिंगल इफेक्ट, बी मध्ये सगळे ऍडजस्टमेंट्स आहेत, आणि सी मध्ये क्लोजिंगची काम आहे. हे जे सगळं क्लोज करायचे आहेत ना, अकाउंट्स बॅलन्स शीट, त्याचे ते स्टेप्स आहेत. मग आता पोस्टिंग फ्रॉम बॅलन्स शीट ए मध्ये 1 2 3 ए आणि 3 बी हे इथं कळणार आहे. एवढे 3 पोस्टिंग पहिल्यांदा करून घ्यायचे. आता तुम्हाला त्यांनी ओल्ड पार्टनर्सची बॅलन्स शीट दिलेली असते, सांगितलंय ओल्ड पार्टनर्सची बॅलन्स शीट दिलेली असते, आणि त्याच्यानंतर ते न्यू पार्टनरला ऍडमिशन घ्यायचं डिसिजन घेतात. मग पुढच्या बॅलन्स शीट मध्ये सी चं नाव पण येणार, आपण जी बॅलन्स शीट बनवू त्याच्यामध्ये सी चं नाव पण येणार. मग आता ही ओल्ड बॅलन्स शीट आहे, एबी ची बॅलन्स शीट शेवटची, ह्याच्यानंतर न्यूला ऍडमिशन दिल्यावर तिघांची बॅलन्स शीट होणार आफ्टर ऍडमिशन. आता ऐकायचं, लायबिलिटी साइडला जे व्यवहार असतात त्यांचा बॅलन्स ऑलवेज क्रेडिट असतो, आणि ऍसेट साइडला जे व्यवहार असतात त्यांचे सगळ्यांचे बॅलन्स डेबिट असतात. हे फायनल अकाउंट वरनं आणलं, ट्रायल बॅलन्स मध्ये जाऊन बघायचं कसं आहे. म्हणजे इकडचे पोस्टिंग करताना कुठं करायची पोस्टिंग, क्रेडिटला, या लेजरच्या कुठं बसेल तिथे क्रेडिटला, आणि ऍसेट साइडचे ह्या दोघांचं पोस्टिंग डेबिटला होणार. आता कुठं करायचं बघू, लक्ष द्यायचं. कॅपिटलचा बॅलन्स, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉड डाउन. या जागेला नंबर लिहायचे. का बरं, तिथे कॅपिटल किती जणांचं आहे, दोघांचं आहे, मग दोघांचं नाव लिहायचं, दोघांच्या मध्ये नंबर टाकायचे. आता जिथं नंबर टाकतो तिथं आपण अमाऊंट लिहिणार नंतर खऱ्या गणितामध्ये. परत कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉड डाउन, एक नंबर झाला. कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिटला घ्यायचा, टू बॅलन्स ब्रॉड डाउन, टू बॅलन्स ब्रॉड डाउन, नंबर 2. आता इथं कॅश असल्यामुळं बँकेला खोडायचं,
ज्या दिवशी इथं बँक येईल तेव्हा तिथं बँकला ठेवायचं. कळालं? कोणाला ठेवायचं, कोणाला कट करायचं. आता आज कॅश आहे, कॅशला ठेवलंय आणि इथं बॅलन्स घेतला. डेबिटला का घेतलं? कॅश अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. मग इथं हात दाखवला की नाही, हे बघ इथं घ्यायचा. आणि कॅपिटलचा बॅलन्स ऑलवेज क्रेडिटला घ्यायचा. दोन पोस्टिंग झाले दररोज असतं. कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि कॅशचा बॅलन्स कॅशच्या डेबिटला. बँक आला तर बँक घ्या. आता ह्याच्या पुढचं महत्वाचं, जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड म्हणजे साठवलेले पैसे. अॅक्युमुलेटेड फंड्स म्हणतात त्याला. ऍक्च्युअल अॅक्युमुलेटेड फंड्स, दर वर्षाच्या प्रॉफिट मधून थोडी थोडी रक्कम ह्याला ट्रान्सफर करायची आणि हा फंड वाढवत जायचा. आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? लायबिलिटी साइडला प्रॉफिट लॉस आला की ह्याला म्हणतात नेट प्रॉफिट. काही जण काय करतात माहितीये का, नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करायच्या ऐवजी स्वतंत्र दाखवतात. असा हा नेट प्रॉफिट आहे. मी हे तुमच्यासाठी लिहिलंय. हे बघा इकडे लॉस आहे, हा नेट लॉस आहे, हा प्रॉफिट आहे. काही जण कॅपिटल मध्ये ऍड न करता डायरेक्ट लायबिलिटी साइडला लिहून टाकतात. दिसताना प्रॉफिट दिसतो ना, तुम्ही ऍड मध्ये कॅपिटल मध्ये ऍड केला की तो दिसत नाही, हाईड होतो. त्यामुळे असं काही जण करतात. बर, ह्याच्यावर हक्क कोणाचा आहे? साठवलेले पैसे आणि प्रॉफिट यांच्यावर हक्क या दोघांचा आहे. मग हे पैसे या दोघांना देऊन टाका, म्हणजे त्यांचं कॅपिटल वाढणार. आता सांगा पोस्टिंग कुठल्या साईडला होतं? त्यांचं कॅपिटल इन्क्रीज होणार. इन्क्रीज होणार म्हणजे कॅपिटलच्या क्रेडिट वाढणार, म्हणजे ही साईड सांगायची. कॅपिटल कमी होणार बोललो की डेबिट साईड सांगायची. मग आता या बाजूला आहे ना, बाय जनरल रिझर्व्ह ऑब्लिक रिझर्व्ह फंड, आणि दुसरं काय लिहू? बाय प्रॉफिट अँड लॉस. इथं नंबर लिहायचे 3A आणि 3A. हा, एक सांगायचं राहिलं, हे पैसे काय करायचे? या ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचे, वाटायचे. कुठल्या रेशो? आता कुठल्या रेशो वाटायचे? दोघांचा रेशो कुठला? ओल्ड रेशो. ओल्ड रेशो मध्ये वाटून टाकायचे. परत एकदा, हे जे अॅक्युमुलेटेड फंड्स आहेत, हे जे साठवलेले पैसे आहेत, ते ओल्ड पार्टनर्सना देऊन टाका. त्यांचं कॅपिटल तेवढ्यानी वाढणार. इथं लिहितो अजून एकदा. आणि इकडे पोस्टिंग केलं की कमी होणार. डेबिटला पोस्टिंग केलं की कॅपिटल कमी होतं, क्रेडिटला पोस्टिंग केलं की इन्क्रीज होतं. त्याप्रमाणे. आणि हा लायबिलिटी साइडचा पीएल ला नाव काय? प्रॉफिट. इट इज कॉल्ड प्रॉफिट, हे लक्षात ठेवा फक्त. आणि असेट साइडला पीएल आला तर लॉस. डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स, लॉस म्हणजे डेबिट बॅलन्स असतो आणि लॉस हा निगेटिव्ह असतो, मग डेबिट बॅलन्स. त्यामुळे ऍसेट साइडला येतो. 3 पोस्टिंग सांगायची मला. कॅपिटलचा बॅलन्स कुठे घेतला मग? कॅपिटलचा बॅलन्स पाठ करायचं. हे स्टार्ट आहे, गणिताचं स्टार्ट आहे. कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. कॅशचा बॅलन्स हे बघ इथं कॅशच्या डेबिटला, टू बॅलन्स ब्रॉट डाउन. आणि हे साठवलेले पैसे आणि हे प्रॉफिट कोणाला द्यायचे? ओल्ड पार्टनर्सना द्या. त्यांचं कॅपिटल तेवढ्यानी वाढणार कॅपिटलच्या क्रेडिटला. फक्त हे काय करायचे? पैसे रेशो मध्ये वाटायचे. इथं जर 12,000 असेल आणि रेशो इक्वल असेल, 6,000 द्या. ठीक आहे. इथं जर 25,000 आहे प्रॉफिट आणि रेशो इक्वल आहे, 12,500 द्या. 12,500. कळालं? रेशो दोघांना वाटायचं, म्हणजे वाटप आलं तुला. सोपं असते वाटप, काळजी करू नका. तोंडी येते हे वाटप, कुठलाही कोणाच्या भागात बाहेर न करता. झालं? किती झाले पोस्टिंग? 1, 2 आणि 3A. आता हे पोस्टिंग ह्याच्या उलट आहे. हा लॉस आहे ना, मग लॉस मुळे कॅपिटल काय होणार? कमी होणार. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुमच्या माहितीसाठी इथं लॉस, इथं पण लिहितो प्रॉफिट. हा पण लॉस काय करायचा? दोघांना वाटायचा. वाटायचं म्हणजे दोन्हीकडे येणार. 3B आणि 3B दोन्हीकडे येणार आणि डॅश. आता मला 3ही पोस्टिंग सांगायचे. मुलं, कॅपिटलचा बॅलन्स कुठे घ्यायचा? काय फळ्यावर कुठेतरी आहे. कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिटला. मुली, कॅशचा बॅलन्स कॅश बँकच्या डेबिटला. आज इथं कॅश आहे म्हणून कॅश ठेवलंय, एवढंच बोलतो, दुसरं काढून टाकायचं. हा, लायबिलिटी साइडचा जनरल रिझर्व्ह किंवा पीएल अकाउंट, दॅट इज प्रॉफिट. काय करायचा? तो कॅपिटल वाढणार. क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटलच्या क्रेडिटला दिसतोय बघा. आणि ऍसेट साइडचा तो पीएल लॉस पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, ते डिस्ट्रीब्यूट करायचं, वाटायचं. 3 पोस्टिंग फक्त शिकवले. आता हे 3 पोस्टिंग झाले की बाकी बॅलन्स शीट असणार की नाही? इथं असणार, इकडे असणार. आठवतंय का काय काय असणार? क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन, बँक ओडी. ही सगळी बॅलन्स शीट आपल्या बॅलन्स शीट मध्ये उतरवून काढायची. टेक्निक सुरू झालं. आता आपली बॅलन्स शीट कुठली? ती करंट इयरची. ही ओल्ड आहे, ही ओल्ड आहे. आपली तयार होणार आहे ना या जागेलाच, म्हणून मी आता काढलेली आहे ती. काय करायचं? हे 3 पोस्टिंग झाल्यानंतर बाकीची राहिलेली बॅलन्स शीट
आपल्या ही बॅलन्स शीट न हे सगळे व्यवहार इथले आणि इथे खाली पण असतात, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओडी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हे सगळी बॅलन्स शीट म्हणजे उरलेले ऍसेट्स आणि लायबिलिटीज आपल्या बॅलन्स शीट मध्ये अक्षरशः उतरवून काढायचे. उतरवून काढताना त्यातले कोणाला ऍडजस्टमेंट असेल इनरला, ऍडजस्टमेंट नसेल आउटरला. आता लक्षात आलं? उरलेली बॅलन्स शीट कळेल की डोळ्यासमोर येणार आहे की प्रॉब्लेम येणारच आहे, त्यावर कळतंय. हे 3 पोस्टिंग झाल्यावर बाकीची बॅलन्स शीट करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये ही ओल्ड बॅलन्स शीट आहे, आफ्टर ऍडमिशन बॅलन्स शीट मध्ये उतरवून घेणे. त्याच्यामुळे खूप मोठा टर्न आउट आहे. टर्नच आहे प्रॉब्लेमला, टर्नच होतो. दाखवतो की तुम्हाला. म्हणून मी परवा बोललो ना 20 ते 25 मिनिटात प्रॉब्लेम होईल. होतो की नाही बघा तुम्ही आता. होतो. आणि लवकरच 4-5 प्रॉब्लेम झाल्याच लगेच बॅलन्स शीटचे पोस्टिंग ऑडिओ सुरू पोस्टिंगचे. आपल्याला गडबड नाही आहे, तुम्ही अभ्यासाला लागा, घरात वही तरी उघडा. आणि थोडं होमवर्क पण होईल तुमच्याकडनं, प्रॅक्टिस होईल ना स्वतः, सांगितल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे होतंय बरोबर. झाले 3 पोस्टिंग झाले. आता ऍडजस्टमेंट सुरू करतो. आता बी ग्रुप सुरू होईल. बी ग्रुप, अरे हे लिहिलं का सगळ्यांनी? लिहा. सर्वांनी 3 पोस्टिंग लिहा तुमच्या त्या रुलिंगवर ठरलेल्या. बी ग्रुप ऍडजस्टमेंट स्टार्ट. पहिली ऍडजस्टमेंट, परत इथं नंबर 1 दिलाय. लक्ष द्यायचं. आता हालचाल बंद. कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर. मी न्यू म्हणतोय, ऍक्च्युअल तो आता आपल्यात सी आहे. नवीन पार्टनरनी कॅपिटल आणलं. ऍडजस्टमेंट सुरू झाले, 2 इफेक्ट होणार. नवीन पार्टनरनी कॅपिटल आणलं म्हटल्यावर कॅश कम्स इन, डेबिटेड टू कॅश बँक अकाउंट. कधी बँक येणार ना, मग आपण सवय लावूया. डेबिटेड टू कॅश बँक अकाउंट बिकॉज कॅश कम्स इन. आणि सेकंड इफेक्ट क्रेडिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट. हिज म्हणायचंच, क्रेडिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट. कोण आणलं कॅपिटल? न्यू पार्टनर कोण आहे आपला सध्या? सी आहे. मग सी आहे ना, मग कॅशच्या डेबिटला कोणी ना कॅपिटल आणलं त्याचं नाव टाका. सी इज कॅपिटल अकाउंट. नंबर 1 कॅपिटल ब्रॉट. कॅपिटल ब्रॉट ही ऍडजस्टमेंट झाली ना, डायरेक्शन लिहायचं. कारण परत सांगतो, नवीन पार्टनरनी कॅपिटल आणल्यावर पैसे आपल्या बिझनेस मध्ये जमा होणार. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि कोणी आणलं त्याचं नाव लिहायचं. सरळ आहे, जो आणेल त्याचं नाव लिहायचं. मग त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार? सेकंड इफेक्ट आहे लेजर आहे. कॅशच्या डेबिटला कॅपिटल आहे, तर कॅपिटलच्या क्रेडिटला लेजर टॉपिक 11वी. मग कॅपिटलच्या क्रेडिटला या ठिकाणी नंबर येणार आणि इथं पोस्टिंग कोणाचं लिहायचं? त्या अकाउंटचं लिहायचं. म्हणजे बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. हे पोस्टिंग कसं झालं इथं लिहितो बघा. डेबिटेड टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. झालं का पळ्यावर? आणि सेकंड इफेक्ट कोण सांगते मला? बोललोय मी स्पष्ट, क्रेडिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट लिहायला पाहिजे. क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल म्हटलं ना, मग कोणाला हिज कॅपिटल अकाउंट. आता हिज म्हणूया, हर असेल त्यावेळेला हर म्हणूया. डेटची नाव पण येतात त्यावेळेला हर कॅपिटल अकाउंट म्हणूया. लिहू काय तर क्रेडिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट. त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पहिलं पोस्टिंग झालं. काय झालं सांगा, मराठी बोला. कॅश बँकच्या डेबिटला आणि त्याच्या कॅपिटलच्या क्रेडिटला पहिलं पोस्टिंग लिहून घ्या. पहिलं पोस्टिंग झालं. एक ऍडजस्टमेंट झाली. ऍडजस्टमेंट 2, न्यू पार्टनरने गुडविलची अमाउंट आणली की ती ओल्ड पार्टनरला देऊन टाकायची. न्यू पार्टनरने गुडविल आणायचं आणि ओल्ड पार्टनर्सने ते वाटून घ्यायचं. त्यांचा तो मोबदला आहे. त्यामुळे ओल्ड पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज होणार. कुठल्या साईडला पोस्टिंग करायचं? न्यू पार्टनरने आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनरना द्यायचं. त्यांचं कॅपिटल तेवढ्यानी वाढणार. मग आता इथं बाय गुडविल कॅपिटलच्या क्रेडिटला आणि कोणाला द्यायचंय? ओल्ड पार्टनर्स. हे दोन्हीकडे लिहायचा अर्थ काय केलं ते? मी गुडविल वाटलं, डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजे हे पहिलं पोस्टिंग पाठ करायचं पहिल्यांदा. न्यू पार्टनरने आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्सनी स्वतः घेऊन टाकायचं. कारण त्यांचा तो इतके वर्ष व्यवसाय केला, त्याचा तो मोबदला आहे, रिटर्न्स आहेत त्यांचे. इतके वर्ष बिझनेस केला, त्याचे व्हॅल्यू तुम्ही त्याच्याकडनं घेतली, न्यू पार्टनरकडनं. मग त्यांचं कॅपिटल तेवढ्यानी वाढणार. हे पोस्टिंग झाल्यानंतर हे खालचे 2 ऑप्शन्स येतात. खालचे 2 ऑप्शन्स म्हणजे गुडविल आलं की पहिल्यांदा कुठे वाटायचं कळालं का? क्रेडिटेड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. क्रेडिटेड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन्क्रीज द बॅलन्स ऑफ ए अँड बी.
इन्क्रीज द बॅलन्स ऑफ ए अँड बी. हे काम झालं. आता शांतपणे इथनं टर्न घ्यायचा, पॉज करायचं. इफ गुडविल ब्रॉट इन कॅश, जर गुडविल ब्रॉट इन कॅश असेल किंवा गुडविल रिटेन्ड म्हटलं असेल, हे शब्द मला पाहिजे. ऑब्लिक आहे. इफ गुडविल ब्रॉट इन कॅश और गुडविल रिटेन्ड, तर गुडविल कुठे घ्यायचं असं भाषा असेल तर कॅशच्या डेबिटला. म्हणजेच गुडविल कॅश मध्ये आणले, पैसे घेऊन आला, दुकानात पैसे घेऊन आला, हे माझे गुडविलचे 40,000 असा अर्थ आहे. त्यामुळे गुडविलचा सेकंड इफेक्ट कुठे होईल? कॅश बँकच्या डेबिट. टू गुडविल अकाउंट नंबर 2. कधी घ्यायचं कॅश आणि बँकच्या डेबिटला? तसे वरचे शब्द असतील तर. इफ गुडविल, इथं काय वापरलं नाही, इफ ब्रॉट इन कॅश, काय काय गुडविलच की. इफ गुडविल ब्रॉट इन कॅश ऑब्लिक काय असेल? रिटेन्ड असेल, तर गुडविल कुठे घ्यायचं? कॅश बँकच्या डेबिट. आणि जर हे असं नसेल, असं जर त्यांनी सांगितलं नसेल आणि या 4 पैकी कुठले तरी शब्द असतील त्या ऍडजस्टमेंट मध्ये, गुडविलच्या ऍडजस्टमेंट मध्ये, त्याचा लॉंग फॉर्म काय? व्ही व्हॅल्यूड, सी क्रिएटेड, आर रेज्ड, ऑब्लिक आहे सगळं ऑर आहे, आणि ओ ओपन. असं जर गुडविलच्या ऍडजस्टमेंट मध्ये असेल तर गुडविल कॅशच्या डेबिटला न घेता, कॅशच्या डेबिटला न घेता ऍसेट साइडला घ्यायचं. याचा अर्थ काय? व्हॅल्यूड. व्हॅल्यूड म्हणजे किंमत केली, असं म्हणत नाहीत करायचं. जाता जाता बोलत नाही तर काय रे किंमत किती याची? खरेदी करायचं का तुला? द्यायचं का? काय करायचं नाही, नुसती किंमत किंमत. मग त्यामुळे जर हे शब्द नसतील, हे शब्द असतील तर गुडविल कुठे घ्यायची? ऍसेट साइड. गुडविल नंबर 2. म्हणजे कुठलं पोस्टिंग ऑर आहे सांगा आता. कुठलं पोस्टिंग ऑर आहे आणि कुठलं पोस्टिंग कंपल्सरी आहे? आता सरळ म्हणजे कळेल. कुठलं पोस्टिंग कंपल्सरी आहे? हे कंपल्सरी, हे होणारच, दररोज होणार. आणि कुठला ऑर आहे? कॅश, एक तर कॅशच्या डेबिटला येईल, नाहीतर ऍसेटला येईल. कधी डेबिटला येईल? वरचा शब्द, आणि कधी ऍसेटला येईल? खालचा वर्ड. लक्षात आलं का? बघा, लिहून घ्या. पुन्हा बोल. हे गुडविल मी 50% शिकवलं आता ऍडजस्टमेंट एवढ्यात.